नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 9वीला असाल तर ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, कारण आज आपण शिकणार आहोत त्रिकोणमिती। इयत्ता 9वीचं 8वं प्रकरण त्रिकोणमिती। हे प्रकरण इयत्ता 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण पुढच्या वर्षी 10वीला सुद्धा या प्रकरणावर आपल्याला या कन्सेप्टवरती आधारित गणित आहेत। त्यामुळे ही व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, सराव संच 8.1 बघणार आहोत आणि काही महत्त्वाची जी सूत्र आहेत 8.1 च्या अगोदर ती आपण बघणार आहोत। जाऊयात पुढे, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल, काय म्हणतो मी, तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल इंग्लिश मीडियमला असाल तर इंग्लिश मधून जर तुम्हाला त्रिकोणमितीची व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी 8.1 जो सराव संच आहे त्याच्या इंग्लिश मधल्या व्हिडिओची लिंक शेअर करतो। ठीक आहे, तर जाऊयात पुढे मित्रांनो, जास्त वेळ न दवडता। बघा मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट 3 महत्त्वाची सूत्र आहे। तर ती सूत्र समजून घेण्याच्या अगोदर एक तुम्हाला आकृती तुमच्या समोर काढतो। समजा माझ्याकडे जर ही आकृती असेल ज्यामध्ये काटकोन त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे ABC आणि हा झाला थीटा। काटकोन त्रिकोण बरं का, काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान। याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण असतो, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात हायपोटेनियस। हा कर्ण आहे। आणि जर C ला जर मी थीटा म्हटलं, C ला मी काय म्हटलं, थीटा म्हटलं, तर थीटाच्या बघा समोर एक बाजू आहे। आता थीटाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर एक थीटाच्या समोर एक बाजू आहे, समोर AB, मग हिला काय म्हणतात, समोरची बाजू। थीटा कोणा समोरील बाजू, थीटा कोणाच्या समोरची बाजू आहे म्हणून हिला समोरील बाजू। एकदम साधी गोष्ट आहे, त्या थीटाच्या समोर आहे म्हणून समोरची बाजू। आणि थीटाच्या शेजारी एक बाजू आहे, थीटाच्या शेजारी इथं एक बाजू दिली, इथं शेजारी बघा ही शेजारची बाजू म्हणजे हिला म्हणतात लगतची बाजू। लगतची बाजू हिला आपण म्हणतो लगतची बाजू। ओके, संपला विषय, टेन्शनच नाही। आता समजा एक लक्षात घ्या बरं का, ह्या गोष्टी समजल्या नाही तर तुम्हाला सराव संच 8.1 समजणारच नाही। लक्षात घ्या, हा थीटा आहे तर थीटाच्या ही समोरची बाजू AB आणि BC काय बाबा, शेजारची बाजू, लगतची बाजू। पण जर का मित्रांनो लक्षात घ्या, समजा मी अशी जर आकृती काढली, थीटा इथं घेतला, त्रिकोण माझ्याकडे ABC चे, पण थीटा जर मी हा घेतला तर इथं लगतची आणि समोरची बाजू बदलणार। मग इथं समोरची बाजू काय होणार, समोरील बाजू ही होणार, समोरील बाजू। ओके, समोरील बाजू काय झाली BC। इथं समोरची बाजू AB आहे, इथं समोरची बाजू ही AB आहे आणि इथं समोरची बाजू BC आहे। असं का, कारण मी थीटा जर C पकडला, C कोणाच्या संदर्भात जर का मी गुणोत्तर काढायला गेलो तर C साठी समोरची बाजू AB, लगतची बाजू BC आणि कर्ण हा AC चे। आणि A कोणासाठी, इथं जर थीटा असेल तर त्याच्यासाठी समोरची बाजू BC, शेजारची बाजू म्हणजे लगतची बाजू AB आणि कर्ण जो आहे तो AC च असणार आहे। तर हे लक्षात ठेवायचं आहे। आणि या आधारावरती 3 गुणोत्तर आहे बघा, 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या, एक साइन थीटा, दुसरं कॉस थीटा आणि तिसरं टॅन थीटा। ही 3 गुणोत्तर, साइन कॉस टॅन। तुम्ही म्हणाल बाबा साइन कॉस टॅन आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच ऐकतो, नो प्रॉब्लेम, टेन्शन घ्यायचं नाही। साइन कॉस टॅन म्हणजे ही गुणोत्तर आहेत। काय ही गुणोत्तर आहे, हे रेशो आहेत, ही गुणोत्तर आहेत। कसली गुणोत्तर, साइन थीटा म्हणजे काय, साइन थीटा म्हणजे हा जर साइन कोन असेल इथला तर त्याचं गुणोत्तर काय बाबा, या कोना समोरची बाजू भागिले कर्ण। याचं गुणोत्तर काय बाबा, कोना समोरील बाजू, कोना समोरील बाजू, कोना समोरील बाजू भागिले कर्ण। बरं का, हे गुणोत्तर आहे, कोना समोरची बाजू भागिले कर्ण। ओके, दुसरं कॉस थीटाचं गुणोत्तर काय असतं, कॉस थीटा म्हणजे कॉसचं गुणोत्तर आहे। कॉस थीटा म्हणजे काय, एक गुणोत्तर असतं। कोणाचं गुणोत्तर असतं, कोना लगतची बाजू, जो कोन दिलाय त्या कोनाच्या लगतची बाजू, कोना लगतची बाजू। ही सूत्र लक्षात घ्या बरं का, कोना लगतची बाजू भागिले कर्ण, भागिले कर्ण। आणि तिसरं जे गुणोत्तर आहे टॅन थीटाचं ते काय, कोना समोरची बाजू भागिले कर्ण, कोना समोरील बाजू, कोना समोरील बाजू, कोना समोरील बाजू भागिले काजू, नाही बाजू भागिले कोना लगतची बाजू, कोना लगतची बाजू। ओके, एकदम सिंपल मुद्दा आहे, एकदम सोपा आहे, टेन्शन नाही। कोना समोरची बाजू भागिले कोना लगतची बाजू, 3 गुणोत्तर एकदम सोपे आहेत मित्रांनो। आता जर समजा मी या आकृतीच्या संदर्भात जर का विचार केला, जर माझ्याकडे जर थीटा जर का इथंच पकडला तर माझ्याकडे काय येणार, साइन थीटा म्हणजे कोना समोरची बाजू भागिले कर्ण। आता इथं कोणाच्या समोर कोण आहे बाबा, AB आहे, कोणाच्या समोर बाबा AB आणि भागिले कर्ण कोण आहे बाबा, इथं AC, कर्ण आहे AC। झाला विषय, हे गुणोत्तर लिहिलं।
कॉस थिटाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्याचं सूत्र असतं कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. थिटाच्या लगतची म्हणजे शेजारची कोण बाजू आहे BC आणि भागिले आपला कर्ण कोण आहे बाबा, हा जो कर्ण आहे तो AC. आणि तिसरं सूत्र काय बाबा आपल्याकडे, कोणा समोरची बाजू भागिले कोणा लगतची बाजू. टॅन थिटाचं सूत्र काय बाबा, समोरची बाजू काय AB, लगतची बाजू BC. माहिती येणार कोणा समोरची बाजू आहे AB आणि लगतची बाजू आहे BC. तर अशा प्रकारे हे गुणोत्तर लिहायचे असतात. पण ही 3 सूत्र माहिती पाहिजेत. माहिती म्हणजे माहितीच पाहिजे. ही सूत्र पुढच्या वर्षी सुद्धा 10वीला आहेत. काय सूत्र आहे, साइन थिटा बरोबर कोणा समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस थिटा बरोबर कोणा लगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन थिटा बरोबर कोणा समोरची बाजू भागिले कोणा लगतची बाजू. 3 सूत्र एकदम महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओमभट स्वाहा डोक्यामध्ये फिट करून ठेवा. ओके, आता याच्यावर आधारित हा जो सराव संच 8.1 आहे तो आपण बघूयात. बघा 8.1 हा जो सराव संच एकदम सोपा आहे, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही, विषय एकदम सोपा आहे. बघा आता इथं मला अशा प्रकारे ही आकृती दिली. या आकृतीमध्ये PQ काय बाबा आपला कर्ण. कर्ण फिक्स असतो, फक्त समोरची बाजू आणि लगतची बाजू ह्या बाजू बदलत राहतात. आता बघा शेजारील आकृतीत 8.12 मध्ये त्रिकोण PQRचा कोण R हा काटकोन आहे. R 90 मापाचा आहे. तर खालील गुणोत्तरे लिहा. मला काय लिहायचं, पहिलं गुणोत्तर बाबा साइन P बरं का, साइन P हे गुणोत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं गुणोत्तर मला दिसतं इथं कॉस Q आणि तिसरं गुणोत्तर मला दिलंय साइन Q कॉस Q टॅन P दिलंय. ओके, टॅन P काढायचं आहे. त्याच्यानंतर मला टॅन Q काढायचं बरं का. टॅन P नंतर मला हे चौथं जे आहे ते टॅन Q काढायचं आहे. विषय एकदम सिंपल आहे. बघा पहिलं काय करा माहिती आहे का, सगळ्यांची सूत्र लिहा. चला साइन Pचं सूत्र म्हणजे साइनचं सूत्र काय आहे, कॉस Qचं सूत्र कॉसचं सूत्र काय, टॅन Pचं सूत्र टॅनचं सूत्र काय. म्हणजे आता हे PQR काय आहे ते खड्ड्यात जाऊ दे. पहिली गोष्ट यांचं सूत्र लिहा. साइन थिटाचं सूत्र काय, समोरची बाजू भागिले कर्ण. काय लिहायचं, थिटा कोणा समोरील बाजू, कोणा समोरील बाजू भागिले कर्ण. बरं का, याचं सूत्र काय बाबा, कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. चला मी पहिले सूत्रच लिहून घेतो. कॉस थिटाचं सूत्र काय, कोणा लगतची बाजू, लगतची बाजू, कोणा लगतची बाजू भागिले काजू नाही भागिले कर्ण. पहिली सूत्र लिहा म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं पडतं. पहिलं सूत्र लिहून टाकायचं म्हणजे काय काय होतं माहिती आहे का, हे कॅल्क्युलेशन करायला नंतर सोपं पडतं. त्याच्यानंतर टॅन थिटाचं सूत्र काय, कोणा समोरील बाजू भागिले कर्ण. कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू, कोणा लगतची बाजू. ओके, हे सूत्र लिहिलं. चला मी तिघांची सूत्र लिहिली, याला नंतर सोडू. पहिले या तिघांचा कार्यक्रम करून घेऊ. चला आता मला एक गोष्ट सांगा, हिचं साइनचं सूत्र कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. पण थिटा कोण आहे इथं, थिटा आहे Pच्या बाबतीत विचार करायचा. हा P इथं थिटा आहे समजा. Pच्या बाबतीत समोरची बाजू कोण आहे बाबा, सामने वाली बाजू को या लिखना आहे. समोर कोण आहे, समोर आहे RQ म्हणजे QR, लिहून घ्या QR भागिले कर्ण कोण आहे, कर्ण PQ आहे. सगळीकडे कर्ण PQ. एकदम सोपा विषय मित्रांनो, काय मोठा एक गोष्ट जाऊन झेंडा लावायचा. एकदम सिंपल साधा सोपा विषय. काय केलं आपण या ठिकाणी लिहिलं, साइन P बरोबर कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. साइन Pच्या समोर कोण आहे, RQ लिहिलं, RQ म्हणजे QR लिहिलं भागिले कर्ण कोण आहे, PQ आहे. संपला विषय. आता आपण कॉस Q कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. इथं वर्ग का लिहिला मी, वर्ग लिहायचा नाही बरोबर का, भागिले फक्त कर्ण आहे. कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. आता बघा कॉस Qच्या संदर्भात समोरची बाजू कोण आहे बाबा, या ठिकाणी कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. Qच्या संदर्भात Q थिटा असेल तर याच्या लगतची म्हणजे शेजारची बाजू कोण, QR, RQ असेल किंवा QR आणि भागिले कर्ण कोण आहे इथं PQ. झाला विषय, जास्त काय टेन्शन घ्यायचंच नाही, एकदम सिंपल विषय. कॉस थिटा बरोबर कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. आता कोणा लगतची बाजू काय, QR आहे, RQ आहे, QR आहे आणि भागिले कर्ण कोण, PQ. टॅन P कोणा समोरची बाजू भागिले कोणा लगतची बाजू. आता टॅन Pच्या संदर्भात विचार करू. टॅन P म्हणजे हा थिटा, त्याच्या संदर्भात कोणा समोरची बाजू कोण आहे बाबा, RQ म्हणजेच QR आणि भागिले कोणा लगतची बाजू. आता या P साठी लगतची शेजारची बाजू कोण बाबा, या ठिकाणी आपली PR आली. तुम्ही म्हणाल की बाबा सर ही PQ पण लगतची बाजू आहे पण PQ कर्ण आहे. ओके, आता टॅन Qचं सूत्र कुठलं, आता मी शॉर्टकटमध्ये लिहितो. समोरची बाजू थिटा कोणा समोरची बाजू भागिले थिटा कोणा लगतची बाजू, सहबा भागिले लबा लिहिलं शॉर्टकटमध्ये. आता मला सांगा टॅन Qच्या संदर्भात, Q बाबा इथं आहे, इथं थिटा आहे. समोरची बाजू भागिले लगतची बाजू, Qच्या समोर कोण आहे, PR आहे. लिहून टाका भावांनो PR.
आणि भागिले लगतची बाजू, शेजारची बाजू आर क्यू आहे म्हणून लिहून टाका आर क्यू म्हणजेच क्यू आर लिहा, आर क्यू लिहा, काय लिहायचं ते लिहा, पण एकदम करेक्ट लिहा. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सिंपल आहे मित्रांनो, हे प्रश्न सोडवणं खूप सिंपल आहे, जास्त अवघड नाहीये. सराव संच खूप सोपा आहे, सिंपल आहे. फक्त 3च सूत्र साइन कॉस टॅन, 3 सूत्रांच्या भोवतीच हा सगळा सराव संच जो आहे तो फिरतोय. पुढचा बघा मुद्दा, या ठिकाणी ही आकृती आहे, ही आकृती पण आपण समजून घेऊ. प्रत्येक गणित या ठिकाणी समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. एकदम सोपा विषय बघा. आकृती दिले, याच्यामध्ये हा y कोन 90 मापाचा दिले XYZ, बाजूंची लांबी ABC दिली, तर A आहे, B आहे, C आहे. तर sin x काढा, tan z काढा, cos x काढा, tan x काढा. चला पहिली गोष्ट मी sin x काढतो. sin x बरं. आता साइनचं सूत्र काय, कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. मी शॉर्टकटमध्ये लिहितो बरोबर का, कोणा समोरची बाजू भागिले कर्ण बरोबर. sin x म्हणजे sin थीटाचं सूत्र, कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. आता मला सांगा sin x चा विचार करायचा आहे. x कुठं बाबा इथे. आता याच्यामध्ये x समोरची बाजू, हा x इथे म्हणजे इथं थीटा, त्याच्या समोर कोण आहे बाबा, समोर कोण दिसते बाबा, मला XZ दिसते. समोरची बाजू या ठिकाणी मला दिले XZ आणि भागिले इथं कर्ण कोण आहे बाबा, कर्ण हा YZ बरं का, समोरची बाजू आहे YZ बरोबर. या ठिकाणी YZ x कोणा समोरची बाजू YZ दिसते आणि भागिले कर्ण कोण आहे बाबा, 90 कोणा समोरची बाजू, कर्ण म्हणजे 90 कोणा समोरची बाजू, म्हणजे हा C जो आहे ना तो कर्ण फिक्स आहे, हा कर्ण फिक्स आहे. बाकी सगळं बदलेन पण कर्ण तोच राहील XZ, कर्ण काय बाबा XZ. झाला एकदम सोपा विषय. tan x काढायचं होतं, त्यांचं सूत्र समोरची बाजू भागिले कर्ण. मग x च्या समोर कोण आहे, YZ आहे, YZ लिहिली, भागिले कर्ण कोण आहे, XZ आहे, XZ लिहिला. आता याच्यामध्ये याच्या किमती टाका. YZ किती आहे बाबा, YZ मला दिलं A आणि भागिले XZ मला दिलं C. म्हणजे माझ्याकडे इथं sin x जे आहे ते sin x ची किंमत काय आली बाबा, A/C विषय संपला. अशा प्रकारे हा झाला मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा या ठिकाणी बघा, tan z. त्यांचं सूत्र काय बाबा, समोरची बाजू भागिले लगतची बाजू बरोबर, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. ठीक आहे. आता मला सांगा tan z चा विचार करायचा आहे. आता z कुठे आहे बाबा, हे बघा इथं z. झेडच्या बाबतीमध्ये काय, समोरची बाजू भागिले लगतची बाजू लिहायची. आता या झेडच्या समोर कोण आहे बाबा, YX आहे म्हणजे XY, त्याच्या लगतची म्हणजे त्याच्या शेजारी कोण आहे, या थीटाच्या शेजारी कोण आहे, YZ आहे, मग ते लिहिलं YZ. आता XY किती आहे, कुठे गेला बाबा XY. आता ज्या किमती बघा, एकदम साधा सोपा विषय, नीट डोकं ठिकाण्यावर ठेवून लक्षात घ्या की tan थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू. झेडच्या बाबतीमध्ये झेड इथे, झेडच्या समोर कोण आहे, YX म्हणजे XY लिहिलं आणि त्याच्यानंतर खाली लिहायचे लगतची बाजू. झेडच्या शेजारी कोण आहे, YZ आहे, YZ लिहिली. तशी शेजारी एक झेड पण आहे, पण ती XZ जी आहे ती कर्ण आहे, मग लिहिलं. आता XY काय आहे बाबा, B आहे, मग या ठिकाणी लिहिलं B, XY च्या जागेवर लिहिलं B आणि भागिले YZ काय बाबा, बघा XY च्या जागेवर B आणि YZ काय बाबा A आहे, मग इथं लिहिलं A. म्हणजे tan Z जे आहे तुमच्याकडं, tan Z ची किंमत तुमच्याकडे B/A. एकदम साधा सोपा एकदम लॉजिकल विषय. पुढचा बघा cos x, तिसरा मुद्दा 1 2 3. cos x, cos थीटाचं सूत्र काय बाबा, लगतची बाजू भागिले कर्ण. cos थीटाचे सूत्र आहे लगतची बाजू भागिले कर्ण. cos x, x चा विषय, x च्या लगत हा x थीटा, त्याच्या लगत म्हणजे शेजारी कोण आहे, YX आहे म्हणजे XY आहे बरोबर, भागिले कर्ण कोण आहे, इथं कर्ण तुमचा XZ, कर्ण फिक्स आहे, XZ कर्ण फिक्स आहे. आता YX किती, XY म्हणजे YX किती आहे, B आहे, भागिले तुमचा XZ कर्ण कोण आहे बाबा, C आहे, B/C आलं. म्हणजे इथं cos x बरोबर मला मिळालं B/C. विषय संपला. एकदम सिंपल साधा विषय, जास्त काय वाढवत बसायचं नाही. चौथा मुद्दा बघा, चौथा प्रश्न आता आपण या ठिकाणी बघूयात. चौथं जे गुणोत्तर आहे ते चौथं गुणोत्तर काय बाबा, tan x बरं का. टॅनचं सूत्र असतं समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता मला सांगा tan x च्या बाबतीमध्ये समोरची बाजू x इथे आहे, त्याच्या समोर कोण आहे बाबा, YZ आहे, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, समोर आहे YZ भागिले लगतची बाजू, याच्या शेजारी कोण आहे बाबा, YX म्हणजेच XY. मला सांगा YZ किती, हा बघा हा YZ A आहे आणि भागिले XY किती, B आहे, मग या ठिकाणी लिहिलं B, संपला विषय, A/B. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. मी बाजूला होतो, ही सूत्र मी शॉर्टकटमध्ये लिहिलेत, पण पेपरला आपल्याला शॉर्टकटमध्ये लिहायचे नाही. थीटा कोणा समोरची बाजू भागिले कर्ण, लबा म्हणजे थीटा कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. माझा तुमचा वेळ वाचावा म्हणून मी इथं शॉर्टकट्स वापरलेले आहेत. असे शॉर्टकट्स पेपरला वापरायचे नाही. पुढचा मुद्दा बघा, तिसरा प्रश्न. इथं सुद्धा एकदम विषय सोपा आहे मित्रांनो, काय टेन्शन घ्यायचं नाही, आपण उगाच टेन्शन घेतो. इथे बघा, काटकोन त्रिकोण एलिमेंट मध्ये
कोण एलिमेंट 90 मापाचा, बघा हा 90 मापाचा आहे. कोण एल 50 मापाचा आहे, हा 50 अंशचा आहे. कोण एन 40 अंशाचा आहे, हा 40 अंशाचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, साइन 50, पहिला मुद्दा काय बाबा, साइन 50 मला या ठिकाणी काढायचं आहे. बरोबर, एवढ्या सगळ्या गोष्टी काढायच्या, साइन 50, टॅन 40, कॉस 50, कॉस 40 वगैरे या सगळ्या गोष्टी काढायच्यात. याच्यात कर्ण तुमचा फिक्स असतो, कर्ण आपला फिक्स असतो, फक्त शेजारची बाजू, लगतची बाजू आणि समोरची बाजू कोणा परत्वे बदलत राहते. मला साइन 50 काढायचं. आता साइनचं सूत्र काय बाबा, थिटा कोणा समोरची बाजू भागिले कर्ण, हे आपल्याला माहिती आहे. आता मला सांगा साइन 50च्या बाबतीत समोरची बाजू, 50च्या बाबतीत समोरची बाजू कोण आहे बाबा, mn आहे. मग इथं समोरची बाजू लिहिली mn, चला इथं समोरच लिहू, समोरची बाजू लिहिली mn भागिले कर्ण कोण आहे, ln फिक्स आहे आपला. झाला रे, एकदम सोपा विषय, जास्त काय टेन्शनच नाहीये. दुसरा मुद्दा काय करायचा बाबा, मला या ठिकाणी कॉस 50 काढायचं आहे. कॉस 50, कॉस 50, कॉसचं सूत्र काय बाबा, लगतची बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू भागिले कर्ण. बरोबर, आता कॉस 50चा विचार करू, कॉसचा इथं विचार करू, कॉस 50 लगतची बाजू, 50च्या लगतची म्हणजे शेजारी कोण आहे बाबा, lm आहे, शेजारी आहे lm लिहिली, भागिले कर्ण कोण आहे, ln कर्ण फिक्स आहे. एकदम सिंपल विषय. तिसरा पॉईंट जर आपण बघितलं, त्याच्यानंतर काय टॅन 40 आहे, टॅन 40 अंश. टॅनचं सूत्र काय बाबा, कोणा समोरची बाजू भागिले थिटा कोणा लगतची बाजू. मी शॉर्टकटमध्ये सहबाछेद लबा लिहिलं, आपल्याला लक्षात घ्यायचं, थिटा कोणा समोरची बाजू भागिले थिटा कोणा लगतची बाजू. आता टॅन 40च्या बाबतीत विचार करायचा, हा जो 40 आहे ना, त्याच्या बाबतीत समोरची बाजू आणि लगतची बाजू काढायची आहे. याच्या समोर कोण आहे बाबा, एकदम समोर करेक्ट आहे, lm आहे, lm आहे. आणि भागिले लगतची बाजू, याच्या शेजारी कोण आहे, लगतची बाजू mn आहे, mn आहे. एकदम विषय सोपा आहे, काय टेन्शन नाही. आणि त्याच्यानंतर चौथा आहे कॉस 40, कॉस 40 अंश. म्हणजे कॉस 40 काढण्यासाठी कॉसचं सूत्र काय बाबा, लगतची बाजू, कोणा लगतची बाजू, थिटा कोणा लगतची बाजू असं लिहा. थिटा कोणा लगतची बाजू, थिटा कोणा लगतची बाजू भागिले राजू, ओय राजू, थिटा कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. ओके, थिटा कोणा लगतची बाजू भागिले कर्ण, हे आपलं सूत्र आहे. ओके, हे सूत्र लिहिलं. आता सूत्रात किमती टाकू. आता थिटा कोणाच्या लगतची बाजू, आता कॉस 40चा विचार करतोय, मग 40च्या बाबतीत लगतची बाजू कुठली, mn, आणि भागिले कर्ण कोण आहे, ln. विषय संपला, एकदम सोपा विषय. अशा प्रकारे हे प्रश्न जे आहे ते आपल्याला सोडवता येईल. हे प्रकरणच खूप सोपं आहे. याच्यावरचे प्रश्न आले तर आपल्याला उत्तरं लिहिता आली पाहिजेत. एकदम आरामात तुम्हाला आउट ऑफ मार्क या प्रकरणात मिळून जातील. त्यामुळे ही व्हिडिओ जरा रिपीट जास्तीत जास्त वेळा बघा, फायदा होईल. पुढचा मुद्दा बघा, चौथा प्रश्न जो आहे, त्याच्यानंतर मला तर वाटतं विषय संपेल. चौथा प्रश्न बघा. चौथ्या प्रश्नात आपल्याला या ठिकाणी काय दिलं, एकदम सिंपल विषय बघा. दिलेल्या आकृतीमध्ये कोण PQR बरोबर 90, बघा या ठिकाणी हा 90 आहे, PQR 90 आहे, PQR PQS दोन्ही 90 आहे बरं का. त्याच्यानंतर इथे एक अल्फा दिलाय, इथे एक दिलाय थिटा, हे कोण दिलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढा. पहिली गोष्ट साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. चला मी पहिले काय करतो, साइन अल्फा, पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये साइन अल्फा काढू. साइन अल्फा, साइनचं सूत्र काय बाबा, समोरची बाजू भागिले कर्ण. बरोबर, त्याच्यानंतर मला कॉस अल्फा काढायचा आहे. कॉस अल्फा काय बाबा, लगतची बाजू भागिले कर्ण. त्याच्यानंतर टॅन अल्फा काढायचा आहे. साइन, कॉस आणि टॅन. टॅनचं सूत्र काय बाबा, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. ठीक आहे, ही गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचे. मी डायरेक्ट या ठिकाणी फटाफट काढायला घेऊ. साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. साइनचं सूत्र समोरची बाजू भागिले कर्ण. कॉस अल्फा, कॉसचं सूत्र लगतची बाजू भागिले कर्ण. टॅन अल्फा, टॅनचं सूत्र समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता माझ्याकडे अल्फा आहे, हा अल्फा. आता अल्फा हा त्रिकोण विसरून जा, फक्त हाच त्रिकोण आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. या अल्फाच्या बाबतीत पहिले मी साइन अल्फा काढतो. साइन अल्फाचं सूत्र समोरची बाजू भागिले कर्ण. इथं कर्ण कोण आहे बाबा, हा आपला कर्ण झाला. ठीक आहे, आता समोरची बाजू भागिले कर्ण. अल्फाच्या समोर कोण आहे बाबा, PQ आहे. अल्फाच्या समोर आहे PQ भागिले कर्ण कोण आहे बाबा, आपला PR फिक्स आहे. इथं कॉस थिटा, लगतची बाजू भागिले कर्ण. अल्फाच्या लगत शेजारी कोण आहे बाबा, RQ आहे. आणि भागिले कर्ण कोण आहे आपला, PR फिक्स आहे. त्याच्यानंतर टॅन अल्फा, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता समोरची बाजू कोण आहे बाबा, PQ. बरोबर, आणि भागिले लगतची बाजू, शेजारची बाजू काय, RQ, म्हणजेच QR लिहिली, RQ लिहिलं तरी चालेल. संपला विषय, एकदम सोपा विषय, जास्त काय टेन्शन नाहीये. झाला साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. आता तिसरा मुद्दा काय करू आपण या ठिकाणी, आता हे रब करू.
साइन थिटा कॉस थिटा दुसरा मुद्दा आहे, साइन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटा, बरोबर. साइन थिटा त्याच्यानंतर कॉस थिटा आणि त्याच्यानंतर टॅन थिटा, 3 गोष्टी आपल्याला काढायच्यात. आता थिटा काढायच्यात. आता साइन थिटाचं सूत्र काय बाबा, समोरची बाजू भागिले कर्ण. कॉस थिटाचं सूत्र काय बाबा, लगतची बाजू भागिले कर्ण. आणि टॅन थिटाचं सूत्र समोरची बाजू भागिले लगतची बाजू. थिटा कोणा समोरील बाजू भागिले थिटा कोणा लगतची बाजू. एकदम सिंपल विषय. आता मला सांगा, साइन थिटा समोरची बाजू भागिले कर्ण. थिटा कुठे बघा, इथे. आता या थिटाच्या समोर कोण आहे बाबा, समोरची बाजू. आता हा त्रिकोण पकडा फक्त, हा त्रिकोण, हा पलीकडचा नका पकडू. आपल्याला थिटा इथं आहे, मग हा त्रिकोण पकडायचा. मग याच्या समोर कोण आहे बाबा, इथं दिसते QS, समोर दिसते QS भागिले 90 मापा समोरची बाजू, हा झाला तुमचा कर्ण. समजला, हा झाला तुमचा कर्ण. QS भागिले कर्ण काय बाबा, PS आहे. ओके, समोरची बाजू भागिले कर्ण. ओके. आता कॉस थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण. आता या थिटाच्या लगत बाजू कोण आहे बाबा, शेजारची, हा तर तुमचा कर्ण फिक्स आहे. चला, आता याच्या लगतची बाजू म्हणजे PQ आणि भागिले कर्ण कोण आहे तुमचा PS आहे. आता आणि टॅन थिटा काढताना समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता थिटाच्या समोर कोण आहे, QS आहे आणि भागिले लगतची म्हणजे शेजारची बाजू कोण आहे बाबा, PQ आहे. झाला, संपला विषय. एकदम सोपा विषय मित्रांनो. अशा प्रकारे हे 4 प्रश्न झालेले आहेत. 4च प्रश्न आहेत. हा जो पहिला जो सराव संच आहे ना आपला, त्याच्यामध्ये फक्त 4च गणितं आहेत आणि 4च्या 4 गणितं झाले मित्रांनो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर इंग्लिश मीडियमला असाल, सेमी इंग्लिश मीडियमला असाल, ही व्हिडिओ जर इंग्लिशमधून बघायची असेल तर टेन्शन घ्यायचं नाही. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघून घ्या. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये 8.2 या एक्सरसाइज सोबत, 8.2 या सराव संचासोबत. बाय, धन्यवाद.